आयुष्य हे मोठ्या घटनांनी नाही तर रोज घेतल्या जाणाऱ्या छोट्या निर्णयांनी घडत असतं. आपण अनेकदा वाट पाहतो एखाद्या मोठ्या संधीची, एखाद्या निर्णायक क्षणाची, पण सत्य हे आहे की आयुष्याला वळण देणारे क्षण शांतपणे येतात आणि नकळत निघूनही जातात. त्या क्षणी आपण काय ठरवतो, काय निवडतो यावर पुढचा संपूर्ण प्रवास अवलंबून असतो. सकाळी उठून पुन्हा एकदा प्रयत्न करायचा की नाही हा एक छोटासा निर्णय असतो. अपयशानंतरही मनाला समजावून पुढे जायचं की थांबायचं हा एक शांत निर्णय असतो. कुणाच्या वाईट वागण्याला उत्तर द्यायचं की दुर्लक्ष करायचं हाही एक निर्णयच असतो. आणि हेच छोटे छोटे निर्णय हळूहळू आपलं व्यक्तिमत्व घडवत जातात. मोठं यश अचानक मिळत नाही, ते रोजच्या सवयीतून तयार होतं. रोज स्वतःला थोडं चांगलं बनवायचं ठरवलं तर काही महिन्यांनी आयुष्य वेगळंच दिसायला लागतं. रोज स्वतःशी प्रामाणिक राहायचा निर्णय घेतला तर मन हलकं होतं. रोज थोडा संयम ठेवायचं ठरवलं तर नाती सावरायला लागतात. मित्रांनो, अनेकांना वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी मोठा धक्का लागतो, पण खरं तर आयुष्य बदलायला मोठ्या धक्क्याची गरज नसते. गरज असते ती स्वतःशी घेतलेल्या एका ठाम निर्णयाची. आजपासून मी हार मानणार नाही हे मनात ठरवलं की परिस्थिती हळूहळू बदलू लागते. कधीकधी आपण स्वतःलाच कमी लेखतो. आपल्याकडे वेळ नाही, संधी नाही, साथ नाही असं म्हणत राहतो. पण खरं सांगायचं तर वेळ काढावी लागते, संधी निर्माण करावी लागते आणि साथही आधी स्वतःचीच लागते. जेव्हा आपण स्वतःच्या बाजूने उभे राहतो तेव्हा जग हळूहळू आपल्याकडे पाहायला लागतं. आयुष्यात चूक होणं चुकीचं नाही, पण ती चूक पुन्हा पुन्हा करत राहणं वेदनादायी ठरतं. अनुभवातून शिकायचं की अनुभवामुळे खचायचं ही निवड आपली असते. काही लोक अनुभवातून शहाणे होतात तर काही लोक अनुभवाचंच ओझं मनावर घेतात. माणूस म्हणून आपल्याला सगळं कळत नाही हे मान्य करणं ही सुद्धा एक मोठी समजूतदारपणाची खूण असते. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लगेच मिळतील असं नाही, पण प्रश्नांपासून पळून जाण्याऐवजी त्यांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला तर उत्तरं आपोआप सापडत जातात. मित्रांनो, शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर तो एक सजग निर्णय असतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी असं नाही. काही गोष्टी वेळेवर सोडून देणं, काही गोष्टी मनात न धरता पुढे जाणं हे सुद्धा आयुष्य पुढे नेणारं शहाणपण असतं. स्वप्न मोठी असली तरी पावलं जमिनीवरची असावी लागतात. आज काय करता येईल, आज कोणता छोटा निर्णय घेता येईल याकडे लक्ष दिलं तर उद्याचं चित्र आपोआप बदलतं. भविष्याचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमानात योग्य पाऊल टाकणं जास्त महत्त्वाचं असतं. काही लोक आयुष्यभर योग्य क्षणाची वाट पाहतात आणि काही लोक योग्य क्षण स्वतः तयार करतात. फरक फक्त धाडसाचा असतो. चूक होईल याची भीती सगळ्यांना वाटते, पण चूक होऊनही उभं राहायचं धैर्य ज्याच्याकडे असतं तोच पुढे जातो. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की आयुष्य एकाच निर्णयाने बदलत नाही, पण अनेक छोटे योग्य निर्णय आयुष्याला नक्कीच योग्य दिशा देतात. आज घेतलेला निर्णय उद्या सवय बनतो, सवय पुढे स्वभाव बनते आणि स्वभावच शेवटी आपलं नशीब ठरवतं. म्हणूनच प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण स्वतःसाठी थोडा तरी योग्य ठरवा, कारण आयुष्य तुमच्या निर्णयाने इतकंच मोठं आणि सुंदर होऊ शकतं.